तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण शिकणार आहोत फिगर्स ऑफ स्पीच, जे 8वी 9वी 10वी आणि किंबहुना 11वी 12वीच्या वर्गांना सुद्धा विचारलं जाते. त्याही पुढे फिगर ऑफ स्पीच हे तुमच्या इंग्रजी विषयामध्ये अत्यंत आवश्यक आहे. सो वेलकम ऑल ऑफ यू ऑन माय युट्यूब चॅनल लर्न विथ खेमराज सर. फिगर ऑफ स्पीचला मराठीमध्ये आपण म्हणतो भाषा अलंकार. भाषा अलंकार. तर एखादा कवी आपल्या कवितेमध्ये काहीतरी गोडवा आणण्यासाठी, नाविन्यपूर्ण रचना करण्यासाठी तो कवितेमध्ये काय करत असतो, वेगवेगळ्या योजना त्याच्यामध्ये वापरत असतो. तर त्या ठिकाणी फिगर्स ऑफ स्पीच तयार होत असतात, भाषेचे अलंकार तयार होत असतात. जसे आपण आपल्या शरीराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण अलंकार वापरतो, दागिने वापरतो, त्याप्रमाणे एखादा कवी सुद्धा आपल्या कवितेचे सौंदर्य वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या योजनांची त्या ठिकाणी तो त्यांचा वापर त्या ठिकाणी करत असतो. कवितेचे भाषा सौंदर्य वाढवण्यासाठी कवी आपले विचार, कल्पना, भावना कवितेतून मांडताना सर्वसामान्य भाषा न वापरता वेगळ्या अलंकारिक भाषेचा वापर करतात. त्याला त्या भाषिक अलंकारांना इंग्रजीमध्ये फिगर्स ऑफ स्पीच असे म्हणतात. आणि अप्रिसिएशन लिहिताना कवितेचे अप्रिसिएशन 5 मार्कसाठी आपल्याला ऍक्टिव्हिटी विचारते. त्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला अलिट्रेशन हा फिगर्स ऑफ स्पीच त्या ठिकाणी लिहायचा आहे, कारण सर्वही कवितेमध्ये अलिट्रेशन फिगर्स ऑफ स्पीच आलेला आहे. आता आपल्याला अलिट्रेशन ज्या लाईन मध्ये आलेला आहे ती लाईन ओळखता आली पाहिजे, ती ओळ आपल्याला ओळखता आली पाहिजे, तरच यू कॅन गेट 1 मार्क ऑन दॅट पॉइंट. देर आर 5 पॉइंट्स इन अप्रिसिएशन. 5 मुद्दे असतात अप्रिसिएशन मध्ये, त्याच्यातला एक मुद्दा असतो 1 मार्कचा फिगर्स ऑफ स्पीच. तर त्यासाठी आपल्याला या क्लासच्या माध्यमातून फिगर ऑफ स्पीच आपल्याला शिकायचा आहे. पहिला फिगर्स ऑफ स्पीच आहे अलिट्रेशन. मराठीमध्ये त्याला आपण अनुप्रास असे म्हणतो. तर काय असतं या ठिकाणी की वेगवेगळ्या शब्दांच्या सुरुवातीला समान ध्वनी निघणारे अक्षर पुन्हा पुन्हा आले असतील तर त्या वाक्यात किंवा त्या ओळीत अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच असतो. म्हणजे ज्या कवितेच्या ज्या ओळीमध्ये किंवा एखादा गीत असेल त्या गीतामध्ये जे शब्द वापरलेले असतात त्या शब्दामध्ये समान सुरुवातीचे जे अक्षर असतात, साऊंड त्याला म्हणू आपण, ध्वनी, तो साऊंड, तो ध्वनी समान असतो. म्हणजे अनेक शब्दामध्ये 2-3 शब्दामध्ये त्या शब्दाच्या सुरुवातीचा जो अक्षर असतो त्या अक्षराचा ध्वनी हा सगळ्या त्या शब्दामध्ये एकसारखा असतो, सारखा असतो, उच्चार सारखा असतो असं आपण त्याला म्हणू. तर बघा, जसे मराठीमध्ये जर आपण विचार केला तर काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने कापून काढले. सांगा कोणता ध्वनी या ठिकाणी, प्रत्येक शब्दामध्ये कोणत्या अक्षराचा ध्वनी, क या अक्षराचा ध्वनी या लाईन मध्ये रिपीट झालेला आहे. रिपीट झालेला आहे म्हणजे वारंवार आलेला आहे. तर समान ध्वनी निघणारे सुरुवातीचे अक्षर, शब्दाच्या सुरुवातीचे अक्षर या ठिकाणी रिपीट होत असते. तर तुमच्या 10व्या वर्गाच्या सिलेबस मध्ये पहिल्या पोएम मध्ये एक लाईन आलेली आहे, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. अ टीनेजर्स प्रेयर ही कविता आहे, तुमची पोएम आहे. त्यामध्ये पहिली लाईन आहे ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. बघा या लाईन मध्ये ब्रिंग्स आणि बिगिनिंग्स या दोन्ही वर्ड मध्ये ब्रिंग्स, बिगिनिंग काय रिपीट होतोय, बी हा लेटर रिपीट होतोय, म्हणजे ब साऊंड जो आहे हा रिपीट होत आहे आणि म्हणून तिथे अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. दुसरा आहे डिसिजन आय मस्ट मेक. डिसिजन आय मस्ट मेक, मस्ट मेक, मस्ट मेक, मस्ट मेक. म मीन्स एम हा लेटर, एम हा लेटर रिपीट होतोय, पण त्याचा साऊंड काय निघतोय, म. म हा साऊंड त्या ठिकाणी काय होत आहे, रिपीट होत आहे. तिसरं पहा, इन फॉर्म अँड फीचर्स फेस अँड लिम. हे वेगवेगळ्या कवितेमधले आहेत. पुढे पोएम्स शिकताना आपल्याला ते सापडणार आहेत एक्झाम्पल्स. इन फॉर्म्स अँड फीचर्स फेस अँड लिम. इन फॉर्म्स अँड फीचर्स फेस अँड लिम. Which sound is repeated? F letter is repeated and F sound is repeated. 9व्या वर्गाची पोएम आपण पाहिली तर पहिली पोएम जी आहे वॉक अ लिटिल स्लोअर, आणि याच्यामध्ये सेकंड स्टांजा जो आहे त्याच्यामध्ये सेकंड स्टांजाची पहिली लाईन यू कॅन सी इन युअर टेक्स्ट बुक. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पाहू शकता, उघडले असते पुस्तक. तर समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट.
ही लाईन आहे. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. विच साऊंड इज रिपीटेड? समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. Sometimes steps. Sometimes steps. Yes, letter S is repeated. It means sound sa is repeated here. Okay. Next line. So walk a little slower, daddy. So walk a little slower. Here once again sound sa, letter S and sound sa is repeated here. Okay. पहिल्या स्टँजा मध्ये सुद्धा सेकंड लाईन मध्ये said a little child so small. Said a little child so small. Yes sound means S letter and sa sound. Sound sa is repeated here. Okay. I am following in your footsteps. Following footsteps. F. Sound F is repeated here. Okay. Now in 8th standard, be the best poem. Second stanza. If we can't be a bush, be a bit of grass. B. The same letter B is repeated. It means same sound. Same sound B is repeated. Okay. Second line. And some highway happier make. Highway happier. Letter H is repeated and sound H repeated. Then, if you can't be a muskie, then just be a bass. Be a bass. B. Sound B is repeated here. Then, figure of speech number 2, repetition. Repetition. याची स्पेलिंग आहे REPETITION. याच्यामध्ये सुद्धा गडबड करतात विद्यार्थी. रिपिटिशनची स्पेलिंग लिहिताना इथे सुद्धा विद्यार्थी चुका करतात, म्हणून हे पक्क पाठांतर करा, लक्षात ठेवा. REPETITION. तर काय होतं की एखाद्या वाक्यात किंवा एखाद्या ओळीत एकच शब्द हा पुन्हा पुन्हा आलेला असतो. मगाशी बघा अलिट्रेशन मध्ये काय होत असते, अनेक शब्दामध्ये पहिला अक्षर म्हणजे पहिला ध्वनी सारखा असतो आणि वारंवार येतो. आणि रिपिटिशन मध्ये शब्दच रिपीट होत असते, शब्द एक वर्ड पुन्हा पुन्हा येतो. असे अनेक हिंदी चित्रपटामध्ये गीत आहेत की ज्याच्यामध्ये एकच शब्द वारंवार येतो. अनेक कवितामध्ये एकच शब्द वारंवार येत असतो. उदाहरण पाहू आपण. जसं देवा हो देवा गणपती देवा, गीत ऐकलाय तुम्ही? एक भक्ती संगीत आहे हा. देवा हो देवा गणपती देवा. कोणता शब्द रिपीट होता या ठिकाणी? देवा होतोय की नाही? डम डम डंके पे चोट पड़ी. कोणता शब्द रिपीट होता है? सात समंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई. कोणता शब्द रिपीट होता है? पीछे पीछे. होता है की नाही? असे अनेक गीत आहेत की ज्याच्यामध्ये शब्द रिपीट होतो. तर ज्या लाईन मध्ये वर्ड रिपीट होत असेल त्या लाईन मध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच असतो? रिपिटिशन फिगर ऑफ स्पीच असतो. आता तुम्हाला समजण्यासाठी मराठीतले किंवा हिंदीतले मी उदाहरण दिले. कशासाठी? समजण्यासाठी. पण आपल्याला फिगर ऑफ स्पीच कुठला ओळखायचा आहे? रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच हिंदीच्या गीतातला नाही ओळखायचा. समजण्यासाठी ठीक आहे सांगितलं, पण आपल्याला इंग्रजी मध्ये ज्या पोएम्स आपल्या इंग्लिश मध्ये आपल्या सिलेबस मध्ये आहेत त्यातला आपल्याला काय करायचं आहे? फिगर्स ऑफ स्पीच ओळखायचं आहे. तर यासाठी लक्षात घ्यायचं की कोणत्या लाईन मध्ये आपल्याला रिपीट दिसत आहेत वर्ड्स. 2 आर मोर दॅन 2, किंवा 2 पेक्षा अधिक. तर बघा 10वीचे एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण काही घेतलेले आहेत. आय नो दॅट आय विल सी. आय नो दॅट आय विल सी. कोणता वर्ड या ठिकाणी रिपीट होतोय? आय नो दॅट आय विल सी. आय. बघ त्याच्या स्पेलिंग मध्ये, आय च्या स्पेलिंग मध्ये सिंगल लेटर आहे. काय? आय. फक्त आय आहे ना, पण तो फुल वर्ड आहे, लक्षात ठेवा. प्रोनाउन आहे ना आय, एकच लेटर आहे परंतु तो कंप्लीट वर्ड आहे आय. त्याला लेटर म्हणता येणार नाही, त्याला वर्ड म्हणावं लागेल. ठीक आहे.
मग या लाईन मध्ये आय हा वर्ड रिपीट झालेला आहे. सेकंड, स्मॉल स्मॉल मूव्स ऑफ लाईट. स्मॉल स्मॉल नाही नाही, येस येस नाही इथे. ठीक आहे, तुम्ही याला अलिट्रेशनचं पण एक्झाम्पल लिहू शकता, कारण त्याच्यामध्ये येस हा साऊंड रिपीट होत आहे. तर हा एक्झाम्पल अलिट्रेशन मध्ये पण येतो. ही लाईन अलिट्रेशन मध्येही आपल्याला लिहिता येईल, पण इथे पूर्ण वर्ड रिपीट आहे, त्याच्यामुळे इथे रिपिटिशन पण आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, तर ही लाईन रिपिटिशनची पण एक्झाम्पल आहे आणि अलिट्रेशनची पण एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. देन व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी. ही पोएम आपल्याला ट्विन्स म्हणून दाखवला. व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी. सांगा, व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी. You, which word? You. The word you is repeated here. त्याचं एक्सप्लेनेशन असं घ्यायचं आपल्याला. The word you is repeated here. The same word is repeated असं लिहिलं तरी चालते. Same word is repeated in this line. Okay. Same words or phrase are repeated for a pleasing effect. For a pleasing effect. म्हणजे इथे सुद्धा नाद माधुर्य निर्माण करण्यासाठी कवीने लाईन, त्या लाईन मध्ये काय केलं असते, काय केलेलं आहे, सेम वर्ड त्या ठिकाणी रिपीट केलेला आहे. तर आलं लक्षात, रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच कसा असतो की ज्याच्यामध्ये सेम वर्ड रिपीट होत असतो. आता आठवीची जर पोएम बघितली, बी द बेस्ट, तर याच्यामध्ये बी द बेस्ट या पोएम मध्ये थर्ड लाइन, बी अ स्कर्फ इन द वैली बट बी 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 ई बी हा वर्ड रिपीट होतोय. बी लास्ट लाइन, बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. बी ई बी हा वर्ड रिपीट होत आहे. समजलं तुम्हाला. नंबर 3 अपॉस्ट्रोफे. तिसरा जो फिगर ऑफ स्पीच आहे अपॉस्ट्रोफे, याला मराठीमध्ये परोक्ष संबोधन असे म्हणतात. परोक्ष संबोधन, परोक्ष म्हणजे दुसऱ्याशी, आणि संबोधन म्हणजे आपण बोलतो एखाद्याशी, संबोध करतो. ठीक आहे, मी एखाद्याला बोलावतो, एखाद्याशी बोलतो, एखाद्याशी संभाषण करतो, त्याला म्हणतात परोक्ष संबोधन. तर अपॉस्ट्रोफीची स्पेलिंग आहे APOSTROPHE. APOSTROPHE अपॉस्ट्रोफे. आपला पंक्च्युएशन मध्ये अपॉस्ट्रोफेचं चिन्ह आहे ना, माहिती आहे तुम्हाला. येथे काय होत असते पहा, अपॉस्ट्रोफे फिगर ऑफ स्पीच हा देखील 10th क्लास मध्ये बऱ्याच पोएम मध्ये आलेला आहे. बघा, इथे एखादी निर्जीव वस्तू, दगड असेल, माती असेल, भिंत असेल, एखादा मंदिर असेल, एखादी देवी देवता असेल, दगडाच्या मूर्त्या असतात. बोलते का आपल्यासोबत? नाही, पण आपण बोलतो त्याच्यासोबत. हे देवा चूक झाली, माफ कर, बोलतो की नाही आपण. एखादी निर्जीव वस्तू जी आपल्याशी बोलू शकत नाही, माणूस बोलू शकतो पण निर्जीव वस्तू बोलेल का? नाही. पण अनेक कवितांमध्ये, अनेक गीतांमध्ये एखाद्या निर्जीव वस्तूशी व्यक्ती बोलताना आपल्याला दिसतो. तर एखाद्या निर्जीव वस्तू सोबत मानव बोलत आहे, एखाद्या वनस्पती सोबत बोलत आहे, किंवा एखाद्या पक्षासोबत. अनेक कवितांमध्ये, अनेक गीतांमध्ये चल उड़ जा रे पंछी म्हणते ना. कोणाला म्हणते तो? त्या पक्षाला म्हणतो. कबूतर जा 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 है ना. पहली प्यार की पहली चिट्ठी साजन को दे आ. कबूतर जा जा जा. कोणाला बोलला? पक्षाला बोलला. त्यानंतर मानवेतर प्राणी, मानव सोडून इतर कुठलाही प्राणी, वाघ, सिंह असेल, कुठलाही असेल, मृत व्यक्ती, एखाद्या मेलेल्या व्यक्तीसोबतही, म्हणजे जो मृत व्यक्ती असतो त्याच्यासोबतही संवाद जर होत असेल तर अपॉस्ट्रोफे. त्यानंतर अनुपस्थित व्यक्ती, एखादा व्यक्ती आपल्या समोर नसतो, तो कुठेतरी असतो, दूर असतो, तरी पण आपण त्याच्याशी अपरोक्ष संवाद आपण साधत असतो. तर त्या ठिकाणी सुद्धा
अपॉस्ट्रोफी फिगर ऑफ स्पीच असतो. एखाद्या देवाला उद्देशून मांडलेले विचार. आताच आपण म्हटलं देवा हो देवा, गणपती देवा. जेव्हा आपण त्या मूर्तीसमोर बसून आपण बोलायला लागतो, प्रार्थना करतो, त्याला उद्देशून आपण बोलत असतो. सायलेन्स. तर असे आपण जेव्हा बोलत असतो त्यावेळी त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच तयार होतो. कोणता फिगर ऑफ स्पीच तयार होतो? अपॉस्ट्रोफी फिगर ऑफ स्पीच तयार होतो. आता बघा आपण मराठीमधले एक्झाम्पल काही पाहू. ने मदसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. बटन चालू कर खाली. ओके, हा. टेल मी द आन्सर. ने मदसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. कोणाला उद्देशून बोललाय? सागराला उद्देशून बोललेला आहे. बरोबर आहे. देन देवा हो देवा, गणपती देवा, देवाला उद्देशून. हे करुणा करा, तूही आम्हाला विसरला. कोणाला उद्देशून बोललाय? करुणा करा. करुणा कर म्हणजे कोण? परमेश्वर. कोणाला उद्देशून बोललाय? परमेश्वराला, देवाला उद्देशून बोललाय. घे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे. मायभू म्हणजे कोण? मातृभूमी. कोणाला उद्देशून बोलत आहे? आपल्या मातृभूमीला उद्देशून बोलत आहे. घे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे. कोणाला उद्देशून बोललाय? मातृभूमीला. अशा प्रकारे एखाद्या निर्जीव वस्तूला, एखाद्या मानवेतर प्राण्याला, एखाद्या अदृश्य एखाद्या वस्तू व्यक्तीसोबत त्या लाईन मध्ये संबोध करताना आपल्याला आढळत असेल तर तिथे फिगर ऑफ स्पीच असतो, अपॉस्ट्रोफी. आता एक्झाम्पल्स पाहू आपण. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. 10वीच्या पोयम मध्ये प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड ही लाईन आली. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. नेक्स्ट लाइन. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. This line is taken from 10th class poem. Help Lord to say no. कोणाला उद्देशून बोललाय? लॉर्ड. परमेश्वरा मला नाही म्हणायला मदत कर. ओ मून गिव्ह मी मूनलाइट. ओ मून गिव्ह मी मूनलाइट. आहे का आपल्या समोर चंद्र आहे का? नाही. तरी पण हा कवी त्या चंद्राशी बोलतो. हे चंद्रा मला काय दे? मूनलाइट दे. सो हियर वन्स अगेन द फिगर ऑफ स्पीच इज, विच फिगर ऑफ स्पीच इज हियर? कोणता फिगर ऑफ स्पीच आलेला इथे? अपॉस्ट्रोफी. कोणता? अपॉस्ट्रोफी. याचं जर एक्सप्लेनेशन लिहायचं झालं तर काय लिहू आपण? डायरेक्ट ऍड्रेस इज मेड टू द डेड प्लांट्स, एनिमल्स, बर्ड्स, गॉड, ऑब्सेंट पर्सन और नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट. तुम्ही एकच शब्द याच्यात वापरू शकता, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट. म्हणजे डायरेक्ट ऍड्रेस इज मेड टू अ नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट किंवा गॉड. जर गॉडला आलं असेल तर गॉड लिहायचं. ठीक आहे. आणि अब्सेंट पर्सेंट असेल तर अब्सेंट पर्सेंट. आणि जर त्या लाईन मध्ये बर्ड आलं असेल तर चल उड जा रे पंछी, मग अशी म्हटलं ना मी. तर एखाद्या बर्डला आला असेल तर उद्देशून तर तिथे बर्ड लिहायचं. ठीक आहे. तर हे आपण ओळखून आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. देन पर्सोनिफिकेशन हा सुद्धा एक इम्पॉर्टंट फिगर ऑफ स्पीच आहे. पर्सोनिफिकेशन, चेतन गुणोक्ती. आणि तुमच्या मराठीमध्ये सुद्धा चेतन गुणोक्ती फिगर ऑफ स्पीच आहे, ज्याच्यामध्ये निसर्गातील घटकांचे, घटनांचे वर्णन केलेले असते. तो पर्सोनिफिकेशन. जेथे निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, पक्षी, वनस्पती, फुले इत्यादींना मानवी वर्तनाचे गुण दिलेले असते. मानवी वर्तन जसं आपण माणूस सकाळी उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत किंवा झोपेतही ज्या ज्या काही कृती करतो, ऍक्टिव्हिटीज करतो, त्या ऍक्टिव्हिटी जर एखाद्या निर्जीव वस्तूला तो तसे करत आहे, वागत आहे, बोलत आहे असं जर सांगितलं असेल तर तिथे पर्सोनिफिकेशन
चेतन गुणोत्तीचा अर्थच तो आहे. चेतन म्हणजे चेतना. चेतना कोणामध्ये आहे? सजीव व्यक्तीमध्ये आहे, माणसामध्ये चेतना आहे. आणि हे चेतना गुण दुसऱ्याला दिले जाते. जसं फळा बोलू लागला, फळा बोलेल का? पण फळा बोलतो असं आपण गृहीत धरतो. म्हणजे आपले बोलण्याचे गुण, माणसाचे बोलण्याचे गुण कोणाला दिले? फळ्याला दिले, नाही का? तर तळ्यामध्ये गाती लाटा, तळ्यामध्ये गाती लाटा, लाटामध्ये उभे झाड, झाडावर धिवराची हाले चोच लाल झाड. आम्ही शिकत असताना ही कविता होती, तिथे वर्णन केलेलं आहे कवी, त्या कवितेमध्ये कवीनं निसर्गाची, की एक तळ्यामध्ये लाट उसळते आणि ती लाट उसळताना आवाज होतो. त्याला काय म्हटलं कवीनं? नाही, ते गाते म्हणते. तळ्यामध्ये गाती लाटा. ठीक आहे. तर तिथे पर्सोनिफिकेशन आहे. दुसरा, चाफा बोले ना, चाफा चाले ना. आता चाफ्याचा झाड किंवा फुल हा कुठे बोलेल का? किंवा तो कुठे चालेल का? बोलणे आणि चालण्याचे गुण चाफा याला दिलेले आहे, नाही का? पर्सोनिफिकेशन तयार झालाय. प्यार अंधा होता है, प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है म्हणते ना कवी त्याच्यामध्ये, त्या गीतामध्ये. तर दिवाना मस्ताना कोण असतो? माणूस. प्रेम तर ही एक न दिसणारी वस्तू आहे किंवा गोष्ट आहे. त्याच्यानंतर हे झालं, प्यार दिवाना होता है, मस्ताना होता है. तर या अशा लाईन मध्ये तसे वर्णन आहे, म्हणून तिथे पर्सोनिफिकेशन असतो. इंग्लिशमध्ये तुमच्या 10th क्लासच्या इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, हे बघा, ज्या ठिकाणी मगाशी फिगर ऑफ स्पीच आला होता, कोणता? अलिट्रेशन. त्याच लाईन मध्ये इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. इथे पहा, एखादा माणूस रोज सकाळी तुमच्या घरी येत असेल, येताना काहीतरी सोबत घेऊन येत असेल. एखादी तुमच्या घरी पाहुणा येतो, मामा, सोबत बिस्किटचा पुडा घेऊन येतो, नाही का? येतो की नाही? तर ते ठीक आहे, त्याला आपण ऍक्सेप्ट करू. पण एखादा दिवस म्हणजे सूर्योदय होते आणि तो दिवस माझ्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येते असं म्हटलं, तर काय इथे काय दिलं त्या दिवसानं तुम्हाला? एखादी वस्तू दिली नाही. तर काहीतरी आपल्याला नवीन, तो दररोजचा दिवस आपल्याला काहीतरी नवीन देतो असं कवी म्हणतो. म्हणजे काहीतरी देण्याची जी क्रिया आहे किंवा जे गुण आहे ते कोणाला दिलं? डेला दिलाय, त्या ठिकाणी दिवसाला दिलाय. आणि म्हणून त्या ठिकाणी पर्सोनिफिकेशन आलंय. ठीक आहे. नेक्स्ट, व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. दिस लाईन इज टेकन फ्रॉम 10th क्लास पोएम. व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. टेम्पटेशन म्हणजे मोह. व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. कम्स वन्स वे म्हणजे काय? एखाद्याच्या मार्गात अडथळा आणणे. म्हणजे त्या ठिकाणी त्या टेम्पटेशनला मानवाचे गुण दिलेले आहे. आलं का लक्षात? म्हणून तिथे पर्सोनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच झालेला आहे. ओ मून गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाइट. मगाशी आपण ओ मून, त्याच्यामध्ये काय होतं? आपण अपॉस्ट्रोफी फिगर ऑफ स्पीच आहे ह्याच लाईन मध्ये, कारण मूनला ऍड्रेस केलेला आहे. परत त्याच लाईन मध्ये पर्सोनिफिकेशन आहे. कसं पर्सोनिफिकेशन आहे? एकेका लाईन मध्ये 2-2, 3-3 फिगर ऑफ स्पीच असतात. ओळखता आलं पाहिजे आपल्याला. तर पर्सोनिफिकेशन कसं आहे ते सांगा तुम्ही. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मून ऑन लोन. लोन म्हणजे कर्ज. हे चंद्रा, तू मला कर्ज म्हणून एक बास्केट फुल म्हणजे बास्केट, टोपली, एक टोपलीभर मला मून दे, मूनलाईट दे, चंद्रप्रकाश दे. आणि ते कसं दे? लोन, कर्ज म्हणून दे. कुठला चंद्र तुम्हाला बास्केट फुल, मूनलाईट कर्ज म्हणून दे? आहे का? शक्य आहे का? कर्ज कोण देतो? माणूस. एक माणूस दुसऱ्या माणसाला कर्ज देतो. इथे कोणाला कर्ज मागितलाय? चंद्राला कर्ज मागितलाय. म्हणजे चंद्र आपल्याला कर्ज देऊ शकतो असं गृहीत धरलाय की नाही? गृहीत धरलाय की नाही? मग इथे पर्सोनिफिकेशन आला की नाही? तर असं ओळखता आलं पाहिजे आपल्याला. पुढचा शिमिली आहे, SIMELE, शिमिले. शिमिलेचा अर्थ होतो उपमा. ज्या ठिकाणी उपमा दिलेली असते तर तिथे ऍज किंवा लाईक
या शब्दांचा वापर त्या लाईनमध्ये झालेला असतो तिथे शिमिली असतो. बघा, दोन वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी यांचे गुणविशेष, त्यांची तुलना, त्यांच्यामधील एकमेव साम्य, लाईक किंवा ॲज यासारखे म्हणजे सम, सारखे, वाणी, चंद्रावाणी असं आपण म्हणतो, चंद्रासारखा, नाही का. तर त्या ठिकाणी शिमिली हा फिगर ऑफ स्पीच असते. जसं पहा, तुझा खळखळ हसरा चेहरा चंद्रावाणी फुलला ग. चंद्रावाणी म्हणजे चंद्रासारखा. त्याच्यानंतर तव नेत्र सोबती ग जणू तारका नवीच्या. जणू, जणू म्हणजे जशा काही, नाही का, सारख्या असा अर्थाने वापरलाय. तर जसं बघा, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ही पोयम तुम्हाला माहिती आहे, शिकले असाल पहिल्या वर्गात वगैरे असेल. तर त्या ठिकाणी एक लाईन आलेली आहे, लाईक अ डायमंड इन द स्काय, है ना. लाईक अ डायमंड इन द स्काय म्हणजे स्काय मधल्या डायमंड सारखा. सारखा हा शब्द जिथे, लाईक जिथे आला किंवा याच्यात जिथे आला तिथे शिमिली असतो. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर दॅट फोक्स गो टॉकिंग मी फॉर हिम. दिस लाईन इज टेकन फ्रॉम 10th क्लास कोर्स बुक. 10वीच्या पुस्तकातून ही लाईन घेतलेली आहे पोएम मधून. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर, ट्विन या पोएम मधून, ट्विन्स म्हणजे जुडवे. तर तो म्हणतो की मी माझ्या भावासारखाच वाढलो म्हणते. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर, अगदी मी माझ्या भावासारखा वाढलो, भावासारखा झालो. दॅट फोक्स गो टॉकिंग मी फॉर हिम. फोक्स म्हणजे पीपल, लोक. इतकाच मी माझ्या भावासारखा इतका सारखा आहे की लोक मला तो म्हणतात आणि त्याला मी म्हणतात. जुडवे ओळखत नाही ना आपण. आपल्या स्कूलमध्ये 2 ट्विन्स आहेत. कोणत्या वर्गात? 10th क्लासमध्ये, मधु आणि मोहिनी. ह्या ठिकाणी सुद्धा शिमिली म्हणजे फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. द 2 डिफरंट ऑब्जेक्ट्स आर डायरेक्टली कम्पेअर्ड विच हॅव ऍटलिस्ट 1 कॉमन पॉइंट. 2 वस्तूमध्ये कमीत कमी एक समान गुण, एक समान काहीतरी गुणधर्म त्यांच्यामध्ये आहे असं त्या लाईनमध्ये दाखवलेलं असते. तर ठीक आहे, आज आपण 5 फिगर ऑफ स्पीच बद्दल या ठिकाणी डिस्कस केली.